आणि आता पाहूयात महत्त्वाच्या 25 बातम्या। जेपी नड्डा यांच्याकडून कंगना रनौत यांची कानउघडणी। शेतकरी आंदोलनावर भाजप खासदार कंगना रनौत यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर दुसऱ्यांदा घेतली भाजप अध्यक्ष जेपी नड्डांची भेट। साखर उद्योगाला दिलासा। केंद्र सरकारने ऊसाचा रस, साखरेचा पाक आणि बी आणि सी हेवी मॉलिसिस पासून इथेनॉल निर्मिती करण्यावरील बंदी उठवली। जम्मू काश्मीरमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी। दुसऱ्या टप्प्यात श्रीनगर, गंदरबल, बडगाम, पूल, राजौरी आणि रियासी जिल्ह्यातील 26 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान होणार। पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 70% पीक कर्जाचं वाटप। पुढील महिन्यात बँकांसमोर 30% पीक कर्जाचं वाटप करण्याचं आव्हान। पुणे शहरातील लाखो प्रवाशांना दिलासा देण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळानं 1,500 बस त्वरित खरेदी कराव्या। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांचा आंदोलनाला इशारा। मुद्रांक शुल्क दरात कपात करण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरू। लवकरच अंतिम निर्णय होईल। गृहनिर्माण मंत्री अतुल सावेंचे सुतोवाच। सारथी महाज्योतीचे संशोधक उमेदवार 100% शिष्यवृत्तीसाठी आग्रही। बार्टप्रमाणे सारथी आणि महाज्योतीच्या संशोधक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची 100% रक्कम न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। धारावीसाठी अद्याप 1 एकरचाही ताबा नाही। अपात्र नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची माहिती। वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशावेळी संपूर्ण शुल्क भरण्याची सक्ती नको। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण विभागाचा दिलासा। मुंबईत पावसाच्या हलक्या सरींची शक्यता। पुढील 4 दिवस मुंबईसह उपनगरात ढगाळ वातावरण। हवामान खात्याचा अंदाज। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत पालेभाज्यांची आवक घटली। आवक घटल्याने दरात तिपटीने वाढ। कोथिंबीरीने किरकोळीत 100 गाठली। मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक गणेशोत्सवानंतर होणार। पदवीधर गटाची अंतिम यादी जाहीर। 52 पैकी 28 उमेदवारांचे अर्ज वैध। ठाणे जिल्ह्यात मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ। मलेरियाचे 653 तर डेंग्यूच्या 505 रुग्णांची नोंद। वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशावेळी संपूर्ण शुल्क भरण्याची सक्ती नको। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण विभागाचा दिलासा। मुंबई महानगर क्षेत्रातील 11वी प्रवेशाची 4थी प्रवेश यादी जाहीर। 4,000वर विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचं महाविद्यालय तर 6,000 विद्यार्थी प्रवेश प्रतीक्षेत। राज्यात दुसऱ्या फेरीनंतरही 19,000 विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत। यंदा संगणक अभियांत्रिकी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल। महारेराचं संकेतस्थळ 2 दिवस बंद राहणार। नवीन संकेतस्थळ कार्यान्वित करण्यासाठी शुक्रवार आणि शनिवार संकेतस्थळ बंद ठेवण्याचा निर्णय। पुणे पालिकेकडून गणेशखंड रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती। खड्ड्यांमुळे नागरिकांची तारांबळ। महापालिकेच्या पथविभागानेच दुरुस्तीचं काम हाती घेतलं। पुणे ग्रामीण पोलीस शिपाई पदांसाठी उद्या लेखी परीक्षा। पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची माहिती। पुण्यातील भोर नगरपालिकेच्या संवर्ग वर्गातील अधिकारी आणि कर्मचारी संपावर। प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी काळ्या फिती बांधून कर्मचाऱ्यांचं आंदोलन। उत्तर पुणे जिल्ह्यातील भामा नदीवरील काळूस गावच्या हद्दीतील पुलाला तडे। जीव मुठीत धरून नागरिकांना पुलावरून करावा लागतोय प्रवास।